नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आनंदाची बातमी म्हणजे अशी की WRD डिपार्टमेंट म्हणजे जलसंपदा विभागाचे निकाल यायला सुरुवात झालेली आहे काल रात्रीपासून. आणि तो निकाल असं म्हणता येणार नाही, निवड यादी असं म्हणता येणार नाही, तर त्यांचे रॉ मार्क्स आणि नॉर्मलाइज झालेले गुण हे सर्व दाखवण्यात येत आहेत. तर त्याचा एक नमुना मी तुमच्या समोर घेऊन येतोय की इथे बघा, पोस्ट नेम आहे दप्तर कारकून, मेजर कॅनल इन्स्पेक्टर आणि जे मोजणीदार होते त्यांच्यासाठी. आणि हा अमरावती जिल्ह्याचा, अमरावती या झोनचा, अमरावती विभागाचा त्यांनी निकाल जाहीर केलेला आहे. निकाल जाहीर केला आहे म्हणजे त्यांचे रॉ मार्क्स आणि नॉर्मलाइज केल्यानंतर त्यांचे गुण किती झाले त्याला केलेली आहे, प्रसिद्ध केलेलं आहे. आणि यामध्ये पण तुम्हाला असं दिसून येईल की नॉर्मलायझेशनचा गोंधळ इथे पण झालेला आहे. खूप विद्यार्थ्यांचे काही जास्त गुण वाढलेले आहेत, खूप विद्यार्थ्यांचे खूप कमी गुण वाढलेले आहेत, तर काही विद्यार्थ्यांचे गुणच वाढलेले नाही आहेत. जिथे तुम्हाला इथे नाव दिसत असतील, इथे मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन, ऑब्जेक्शन घेतल्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट मध्ये त्यांना टोटल मिळालेले मार्क्स आहेत. आणि या कॉलम मध्ये, शेवटच्या कॉलम मध्ये मार्क्स आफ्टर आफ्टर नॉर्मलायझेशन, की नॉर्मलायझेशन करून त्यांचे किती गुण वाढवण्यात आलेले आहेत. ही सर्व लिस्ट तुम्हाला टोटल 106 पेजची लिस्ट आहे बरं का. यामध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधता येईल जर तुम्ही अमरावती विभागातून दप्तर कारकून, कॅनल इन्स्पेक्टर किंवा मोजणीदार यासाठी दिलेलं असेल. तर हा एक सॅम्पल, एक छोटासा व्हिडिओ की नॉर्मलायझेशन कसं करण्यात आलंय आणि किती किती गुणांचं झालंय. त्यामध्ये सर्वात पहिलं नाव बघा, अंकुश जाधव, ज्याला रॉ मार्क्स होते 178. 178 रॉ मार्क्स होते. थोडं याला मोठं करून देतोय म्हणजे तुम्हाला सहज दिसेल. याला थोडं मोठं करून देतोय. चला, आता कदाचित दिसत असेल बरोबर की आकडेवारी तुम्हाला बरोबर दिसत असतील आणि नाव सुद्धा दिसत असेल. यामध्ये बघूया की रॉ मार्क्सच्या नंतर नॉर्मलायझेशन किती मार्काने वाढलेलं आहे. नंबर 1 बघा, अंकुश जाधव, त्याला 178 गुण होते. 178 गुण मीन्स रॉ मार्क्स आफ्टर सेकंड रिस्पॉन्स शीट नंतर, ऑब्जेक्शन घेतल्यानंतर. आणि त्याचे गुण 192 झाले आहेत बरं का, आफ्टर नॉर्मलायझेशन. म्हणजे जवळपास 14 गुण त्याच्या वर, 14च्या वर गुण त्याचे वाढवण्यात आलेले आहेत आफ्टर नॉर्मलायझेशन. इथे पण नॉर्मलायझेशनचा गोंधळ विद्यार्थ्यांना दिसतोय आणि याच्यावरही विद्यार्थी काहीतरी आक्षेप घेणारच. नंबर सेकंड जर बघाल तर प्रशांत जाधव, त्याला 186 गुण होते. आता फरक लक्षात घ्या बरं का. याचे, कुणाचे, नंबर 1चे अंकुशचे जवळपास 14 गुण वाढले, 14 प्लस गुण वाढले, 14 प्लस. आणि या प्रशांत जाधव, ज्याला 186 गुण होते, त्याला नॉर्मलाइज करून 192 झाले. 192 म्हणजे याच्या गुणामध्ये किती गुणांची वाढ झाली आहे, तर याच्या गुणामध्ये 6 गुणांची वाढ झाली. इथे 14 गुणाची वाढ झाली होती, इथे 6 गुणांची वाढ झाली. तर काही विद्यार्थ्यांचे खूप जास्त गुण वाढले, काही विद्यार्थ्यांचे कमी, काही विद्यार्थ्यांचे तर जशास तसे पण आहेत बरं का, असंही तुम्हाला दिसेल समोर. त्यानंतर नितेश रुपवते, याला 176 गुण होते आणि त्याचे 189 म्हणजे जवळपास 13 गुणांची वाढ इथे याला दिसते आफ्टर नॉर्मलायझेशन. त्यानंतर अमर चव्हाण, 184 गुण त्याला पडले होते आणि इथे जर बघाल तर त्याला 186 गुण मिळत आहेत बरं का. बघा, 184 गुण घेतल्यानंतरही त्याला फक्त 2च गुणांची इथे वाढ मिळण्यात आलेली आहे आफ्टर नॉर्मलायझेशन. जी काही नॉर्मलायझेशनची प्रोसेस होती, ॲव्हरेजच्या ॲव्हरेज काढून जे काही गुण वाढवण्यात आले होते त्यानुसार काही विद्यार्थ्यांना निराशा झाली, तर काही विद्यार्थी खूप समाधानी झाले किंवा खुश झाले. ज्यांचे 12-15 मार्क, 15-20 मार्क्स वाढले ते तर खुश आहेतच. ज्यांचे फक्त 1-2 मार्क्स वाढले ते मात्र थोडेफार निराश झालेले आहेत. तर त्यानंतर विवेक घानशुरे, याला 172 गुण होते आणि त्याचे 184 गुण झाले, म्हणजे 12 गुणाची इथे वाढ करण्यात आलेली आहे नॉर्मलायझेशन. हा व्हिडिओ फक्त याच्यासाठीच की नॉर्मलायझेशनच्या थ्रू किती गुण वाढवण्यात आलेले आहेत, तर तो डिफरन्स तुम्हाला सहज कळेल. म्हणजे तुमच्या झोनचा जर रिझल्ट लागत असेल, तुम्ही नागपूर झोनला असेल, मुंबई झोनला असेल, पुण्याला असेल, ठाण्याला असेल, ज्याही झोनमध्ये तुम्ही असणार, तुम्हाला एक अंदाज येईल की किती वाढू शकतात किंवा किती नाही, किती कमी होऊ शकतात. त्यानंतर शुभम राऊत, ज्याला 178 गुण होते, त्याला 184 म्हणजे इथे जवळपास त्याचे 6 गुण वाढवण्यात आलेले आहेत. त्यानंतर काजी, याला 168, तर त्याचे 183 याचे जवळपास 6 गुण वाढवण्यात आले होते. याचे जर विचार केला तर याचे जवळपास 15 गुण वाढलेत बरं का. या विद्यार्थ्याचे, कुणाचे, आतिकुद्दीन काझी यांचे जवळपास 15 गुण वाढले. त्याला होते 168, ते झाले 183. त्यानंतर समोर बघितलं तर सुनीता मंगले, तिचे 168 गुण होते, तिथे झाले 181, जवळपास 13 गुणांची वाढ झालेली आहे. त्यानंतर पवन राऊत,
ज्याला 168 होते त्याची पुन्हा 181. तर ही वाढ किंवा घट किंवा कमी किंवा जास्त गुणांनी नॉर्मलाइज झाले हे तुम्हाला इथे दिसते. असंच जवळपास 106 पेजेस आहेत. 106 पेजेसला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, खाली 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 गेलं, तर तुम्हाला किती गुणांची वाढ झाली किंवा जास्त गुणांची किंवा कमी गुणांची वाढ झाली हे तुम्हाला इथे दिसेल. आणि ही जी हा जो निकाल आहे हा तुम्हाला सहज मिळेल. जलसंपदाचा याच्या ऑफिशियल पेजवर जा, ऑफिशियल साईटवर जा, तिथे तुम्हाला निकाला संबंधित नोटिफिकेशन मिळेल, त्याला क्लिक करा, सहज ही PDF तुमची ओपन होईल. जसं आपण जर पुन्हा खाली गेलं कोणत्या पेजवर आलोय आपण, 6व्या 7व्या पेजवर आहे, 6व्या पेजवर आलोय बरं का आपण. 6व्या पेजवर जर बघितलं तर ज्यांना 146 गुण होते त्याचे 161 झाले आहेत, 154 गुणांचे 160 झालेले आहेत. आता तुम्ही तुमच्या कॅटेगरी वाईज कोणत्या या पोस्टसाठी कॅटेगरी वाईज किती क्रमांकावर आहेत असं जर बघितलं, जवळपास आपण एक अंदाज लावू बरं का, एक अंदाज लावू की 100 पर्यंत घेऊया आपण. 100 जे असतील बघा, हा 100 नंबरचा हा जो दिसतोय 100 क्रमांकावर येईल, त्याला किती गुण पडले आहेत त्याला जर आपण थोडं व्हेरीफाय केलं तर 100 पर्यंत जर बघितलं आपण, तर मग कॅटेगरीनुसार तुम्हाला एक अंदाज लावता येईल. हा 100 नंबरचा जो विद्यार्थी आहे 100 नंबरचा, तो आहे अक्षय धनगर. त्याला 158 रॉ मार्क्स होते बरं का. आपण जो कटऑफचा व्हिडिओ जो तयार केला होता तो रॉ मार्क्सचा होता, म्हणजे 158 पर्यंत रॉ मार्क्स. आणि त्याचे वाढ झाले टोटल 165, म्हणजे 7 गुणांची त्याच्यामध्ये वाढ दिसते. तर आपण पहिले 100 बघितले, तसे तुम्ही पहिले 200 बघा किंवा कॅटेगरीनुसार तुम्ही कोणत्या रँकवर येऊ शकता हा तुम्हाला एक अंदाज आहे. राईट. हा व्हिडिओ फक्त इतकी माहिती देण्यासाठी होता तुम्हाला की WRDचे रिझल्ट लागायला आता सुरुवात झालेली आहे. अमरावती झोनचा स्टोअर कीपरचा पण रिझल्ट आलेला आहे बरं का, जिथे नॉर्मलायझेशन नव्हतं, बट दप्तर कारकून, कालवा निरीक्षक आणि मोजणीदार यांच्यासाठी मात्र नॉर्मलायझेशन होणार आहे हे स्पष्ट मेन्शन केलं होतं. तर नॉर्मलायझेशन नंतर किती गुण वाढण्याची शक्यता आहे याचा अंदाज तुम्हाला येईल. राईट. आता यांनी कोणत्या शिफ्टमध्ये दिले आणि कोणती शिफ्ट कठीण होती किंवा कोणती शिफ्ट सोपी होती हा अंदाज तर इथे वर्तवण्यात येणार नाही किंवा माहिती पडणार नाही आपल्याला. बट ज्यांचे जास्त गुण वाढले आहेत, जास्त गुण 15 गुण, 20 गुण, 16 गुण, त्यांची शिफ्ट कठीण होती असं म्हणायला काही हरकत नाही. राईट. तर जसे जसे रिझल्ट डिक्लेअर होतील तसं तसं मी तुम्हाला युट्यूबवर लेक्चर किंवा त्याच्याबद्दल माहिती अपडेट तुम्हाला देत राहील. राईट. ही माहिती फक्त याच्यासाठी की नॉर्मलायझेशनने किती गुण वाढू शकतात त्याचा अंदाज तुम्हाला येईल. आणि 100व्या क्रमांकापर्यंत आपण बघितलं रॉ मार्क्स 158, 100व्या क्रमांकापर्यंत 158 रॉ मार्क्स बघितले. यानुसार तुम्हाला रॉ मार्क्सच्या हिशोबाने तुम्हाला जे काही रॉ मार्क्स असतील ज्याचे रिझल्ट अजूनपर्यंत विथ नॉर्मलायझेशन डिक्लेअर झालेले नाही आहेत त्याला तुम्हाला अंदाज लावता येईल. राईट. तर मित्रांनो, ही एक माहितीपट तुम्हाला दिलेली आहे की WRDचे रिझल्ट यायला आता सुरुवात झालेली आहे आणि जसे जसे रिझल्ट येतील तसे तसे अपडेट मी तुम्हाला देत राहील. राईट. तर मग तात्पुरता या व्हिडिओला इथेच थांबवत आहे. पुन्हा आपण भेट करूया समोर जे काही रिझल्ट डिक्लेअर होतील त्याच्यावर माहिती मी तुम्हाला देईल. राईट. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.